नमस्कार. दिनांक 14 जुलै. कथेचं शीर्षक आहे, असलीच हाडे तुमच्या अंगात आहेत ना. साधूच्या सांगण्यावरून आलेल्या क्षुद्र महारोग्यास चंदनगंधाच्या लेपाने बरे वाटल्याचे पाहून तेथे असलेल्या एका गरीब ब्राह्मणास आश्चर्य वाटले. महाराज त्यावेळी महारवाड्यात होते. लहान मोठी हाडे घेऊन त्यांचा खेळ चालला होता. ते पाहून त्या ब्राह्मणास किळस आली. आपणास विटाळ होईल असे बोलून तो दूर उभा राहिला. एका सेवेकऱ्याने ते ऐकले. तो म्हणाला, विटाळ होईल म्हणता, पण असलीच हाडे तुमच्या अंगात आहेत ना. ते ऐकून तो ब्राह्मण वरमला. महाराजांनी त्याला हाडे घेऊन जा असे सांगितले. त्याने कशीबशी 2-4 हाडे उचलली. घरी जाई तो त्या हाडांचे सोने झाले होते. या लीलेत महाराज महारवाड्यात म्हणजे क्षुद्रांच्या वस्तीत असल्याचा उल्लेख आहे. येथे सामाजिक जातीपातीचा काही संबंध नाही. परमार्थाचा संस्कार ज्याला घडला नाही तो शूद्रच असतो. या दृष्टीने पाहता बहुसंख्य प्रापंचिक जडमूळ क्षुद्रच असतात. त्यांच्या उद्धारासाठी त्यांच्याच वस्तीत देवाला असे अवतारूपाने यावे लागते. हातात हाडे घेऊन खेळताना आयुष्य हे 4 दिवसांचे असते, ते नाशवंत आहे असे ते सुचवित होते. महाराजांच्या अवतीभोवती जरी सेवेकऱ्यांची आणि दर्शनास आलेल्या लोकांची गर्दी होती, तरी त्यापैकी कोणीच महाराजांच्या या लीला नाट्याकडे गांभीर्याने पाहत नव्हते. प्रत्येकाला आपल्या प्रापंचिक अडचणी होत्या. त्या आडी अडचणी महाराजांना केव्हा विचारतो असे त्यांना झाले होते. महाराजांकडे लक्ष देण्यास कोणालाही सवड नव्हती. महाराज आपल्याकडे केव्हा पाहतील आणि आपल्या समस्या दूर करतील असे त्यांना झाले होते. त्या गर्दीतच एक ब्राह्मण होता. त्याला तर महाराजांचे हे असे महारवाड्यात येऊन बसणे आणि हातात हाडे घेऊन खेळणे खटकत होते. तो दरिद्री होता, परंतु दारिद्र्यापेक्षा सोवळ्या ओवळ्याचा विचार त्याच्या मनात प्रबळ होता. कर्मटपणाचे संस्कार परंपरेने घट्ट झाले होते. त्यामुळे विटाळ होईल असे पुटपुटत तो मागे हटला. महाराजांना ते कळल्याशिवाय कसे राहील, पण ते स्वतः काही बोलले नाहीत. याआधी म्हटल्याप्रमाणे देव ज्याचा उद्धार करू इच्छितो त्याला तो उचित बुद्धी देतो. महाराजांनी एका सेवेकऱ्यांचे तोंडून सत्य वदवले. विटाळ होईल म्हणता, पण असलीच हाडे तुमच्या पण अंगात आहेत ना. मग कशाचा आणि कोणाला विटाळ होणार. अत्यंत दोष ज्या विटाळा, त्या विटाळाचा पुतळा. तेथे निर्मळपणाचा सोहळा केवी घडे. रजस्वलेचा जो विटाळ, त्याला आळोनी जाला गाळ. त्या गाळाचेच केवळ शरीर हे. वरी वरी दिसी वैभवाचे, अंतरी पोतडे नरकाचे. जैसे झाकणे चर्मकुंडाचे, उघडी ताची नये. कुंड धुता शुद्ध होते, त्यास प्रत्ययी धुई जेते. तरी दुर्गंधी देहाते शुद्धता नये. असे श्री समर्थ रामदास स्वामींनी नरदेहाचे वर्णन करून ठेवले आहे. त्याचे कारण देहबुद्धी यावी यासाठी. नरदेहाचे महत्वही त्यांनी पुढे सांगितले आहे. कारण परमार्थ साधावयास नरदेहच उपयुक्त आहे, पण ते तेवढेच. भोगासाठी त्याचा वापर होऊ नये. तसेच त्याचे वास्तव म्हणजे खरे स्वरूप जाणून सोवळ्या ओवळ्याचेही फार प्रस्थ माजवू नये असे त्यांचे म्हणणे आहे. महाराजांचेही तेच सांगणे आहे. पाणी आणि साबण लावून शरीर शुद्धी होते हा भ्रम आहे. त्यासाठी अंतःकरण शुद्धी साधून देहबुद्धीच नाहीशी करावी लागते. तसे झाले तर ते खरे सोवळे. सेवेकऱ्याच्या तोंडून महाराजांनी जे सत्य वर्तवले त्याचा हा अभिप्राय होता. ते जाणून तो ब्राह्मण वरमला. त्याला आपली चूक उमगली. तरीही घट्ट झालेले संस्कार सहजासहजी पुसले जात नाहीत. ते संस्कार पुसण्यासाठी महाराजांनी त्याला यातली हाडे घेऊन जा असे म्हटले. तरीही त्याचा हात उचले ना. पण एक तर तो गुरूंचा आदेश होता आणि दुसरे म्हणजे दारिद्र्य घालवण्यासाठी तो उपाय होता. निरुपायाने त्याला सत्याचा स्वीकार करावा लागला. त्याने 2-4 हाडे उचलली आणि उपरण्यात बांधून घेतली. घरी येई तो त्या हाडांचे सोने झाले होते. हाडांमुळे होणारा विटाळ त्या सोन्याला नव्हता. याचा अर्थ आता त्याचे मन पालटले होते. मनाची शुद्धी करून त्याचे प्रापंचिक व पारमार्थिक दारिद्र्य महाराजांनी दूर केले होते. पूर्वीची प्रापंचिक म्हणजे आसक्तीची दृष्टी जाऊन त्याला आता परमार्थाची ज्ञानदृष्टी मिळाली होती. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला होता.
आपल्या बाबतीत असे काही घडले आहे का याचा प्रत्येकाने विचारपूर्वक शोध घ्यावा हे बरे. धन्यवाद.